ॐ सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान् राशिन्नाशयति विघ्नानं गणेशाय नमस्तुभ्यं हेरम्बायैकदन्दिने रिद्धिबुद्धिपते नाथ सर्वमङ्गलकारकं जय जय श्रीगणराज। ॐ पञ्चानन तनुभूतान पञ्चाक्षरमनुपमान पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरवे नमः। कैलासिराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी पार्वतीपते हर हर महादेव। आज दिवस होता शिवरात्री। दर महिन्याला अमावस्येच्या आदल्या दिवस जो असतो तो शिवरात्री असतं आणि त्या दिवशी आमच्या जे मंडळ आहे ओम माहेश्वर वैदिक मंडळ तर सगळेजण एकत्र जमतात आणि त्या ठिकाणी साधना करतात, एकत्र येऊन जप अनुष्ठान करतात आणि त्या ठिकाणी काही विषयावर चिंतन करतात। तर आज असं वाटलं होतं की मला चिंतन करण्याचा योग मिळेल, पण आज काय झालं नाही। पण आज राजेंद्र स्वामींच्या उपस्थितीमध्ये खूप सुंदर असं मंत्र पठण झालं, खूप छान झालं मंत्रपठण। रुद्रामधलं नमः सोमायच आणि शांतीपाठ इडादेव आणि शंजमे ह्याचं खूप सुंदर त्यांनी म्हणून घेतलं ते मंत्रसार आणि त्यात खूप वेळ गेला। आज कार्यक्रम पण उशिरा सुरू झाला आणि त्यामुळं आज चिंतनाचा विषय मिळाला नाही। मला असं वाटलं की आज बोलायला काहीतरी मिळेल तिथं आणि त्याचं पण व्हिडिओ होईल, पण तसं झालं नाही। पण इच्छाशक्ती की बाबा आज काहीतरी करायचं, मग घरी आल्यावर असं वाटलं की व्हिडिओ करावा आपण, म्हणून आज सुरुवात करतोय। तर पार्वती परमेश्वराचं गणेशाचं पहिला स्मरण केलं आहे, नंतर पंचाचार्यांना स्मरण केलं आहे आणि आता महादेवाच्याबद्दल काहीतरी बोलावं असं मनात आहे। त्या ठिकाणी महादेवाच्याबद्दल बोलायचं म्हणजे तो विषय एवढा मोठा आहे की ते कित्येक जण आले आणि कित्येक जण गेले, पण महादेव कधी पूर्ण झालाच नाही, कोणच करू शकलं नाही। कोण करू शकेल का? अशक्य प्राय आहे त्या महादेवांना पूर्ण करणं। त्यांची फक्त भक्ती करणं, त्यांचं नाम घेणं, त्यांच्याबद्दल मनामध्ये नितांत प्रीती आणि श्रद्धा ठेवणं हेच आपल्या हातात आहे। त्यांना जाणून घेणं अशक्य प्रायच आहे, पण आमची भक्ती आहे आमची। त्या ठिकाणी शास्त्र काय म्हणतं? त्या ठिकाणी म्हणतात की भक्ती करावी तुम्ही कशी प्रीतीनं करावी, पण ज्ञानयुक्त भक्ती असावी। आणि जर ज्ञानयुक्त भक्ती नसेल तर ती फलद्रूप होणार नाही, ज्ञानयुक्त भक्ती पाहिजे। मग महादेवांबद्दल बोलणं म्हणजे किती अवघड आहे, बापरे बापरे। आणि तरीसुद्धा काहीतरी इच्छा आहे आणि आपलाच देव आहे आणि आपल्या देवाबद्दल आपण नाही बोलणार मग कोण बोलणार, म्हणून बोलायचं ठरलं आहे। तर एक भागवतातली कथा सांगतो सुरुवातीला, काय परिस्थिती आहे, कसं आहे, काय आहे। तर विषय काय आहे की मुख्यतः सहस्त्रनाम, शिवसहस्त्रनाम ह्याबद्दल थोडं बोलण्याची इच्छा आहे। मग त्याची एक कथा सुरुवात भागवतापासून करतो। भागवतातली एक छोटीशी कथा आहे, ती खूप छोटी आहे आणि खूप सुंदर आहे आणि ती सांगितल्याशिवाय ना भक्ती का करायला पाहिजे हे समजणं जरा अवघड आहे, त्यामुळे ही कथा सांगायची। तर ती कथा द्वापारयुग अगदी संपत आलं आहे, म्हणजे काही मासामध्ये संपणार आहे आणि त्या ठिकाणी कलियुग सुरू होणार आहे, त्यावेळीची कथा आहे। त्यावेळी पांडव राज्य करत होते, कौरवांचा पराजय झाला आहे आणि पांडवांचं राज्य आहे आणि ते आनंदाचं राज्य आहे। त्या ठिकाणी राजा कोण आहे? युधिष्ठिर आहे आणि त्या युधिष्ठिरातल्या राज्यातली ही घटना आहे। तर काय असतं, 2 शेतकरी असतात आणि एका शेतकऱ्याकडं खूप सारी जमीन असते आणि तो खूप जरी त्यानं जमीन करायची, शेती करायचं म्हटलं तरी त्याची भरपूर शेती अशी पडीक राहते। आणि मग तो काय करतो, एका दुसऱ्या शेतकऱ्याला त्याच्या ओळखीच्याला म्हणतो की ही जमीन तुला मी देऊन टाकतो। आणि मग तो दुसरा शेतकरी म्हणतो की बाबा ही जमीन तुम्हाला देतो पण मी अशी नाही घेणार, त्याच्याबद्दल काहीतरी मोबदला घे। आणि चांगला मोबदला त्या जमिनीबद्दल तो शेतकरी घेतो, म्हणजे व्यवहार करतात, एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला ती जमीन विकतो, अशा प्रकारचं आहे। आणि त्या ठिकाणी जो दुसरा शेतकरी आहे त्यानं जमीन घेतली आहे तर ती खूप दिवसाची पडीक जमीन आहे। आता तिला काय केलं पाहिजे, तर भुसभुशीत केलं पाहिजे तिला। आणि त्या ठिकाणी नांगर आणतात मोठा आणि जमीन फोडायला सुरुवात करतात आणि जमीन ज्यावेळी नांगरायला सुरुवात झाली तर बऱ्याच वेळानंतर काय होतं, जवळजवळ अर्धी जमीन नांगरून झाली आहे, भुसभुशीत केली आहे, काही ठिकाणी फोडावी लागते आहे आणि त्या ठिकाणी नांगर चालू असताना एकदम नांगर ठक करून आवाज येतो आणि थांबतो आणि मग तो नांगर काय पुढे जात नाही। मग तिथं शेतकरी काय करतात,
ते सगळं फोडून घेतात जमीन आणि बघतात काय खाली आहे. तर खाली त्यांना एक लाकडाची पेटी सापडते आणि ती पेटी ती काढतात बाहेर आणि त्यानंतर ती उघडतात. तर त्यामध्ये काय असतं, तर माणिक, रत्न, अनमोल रत्न आणि सुवर्णमुद्रांनी भरलेली पेटी असते. तो शेतकरी काय करतो, मग ती जी बैलांची जी जोडी आहे नांगराला लावली ती सोडतो आणि त्या बैलगाडीला ती बैल जोडतो आणि ती जी पेटी आहे ती बैलगाडीत ठेवतो आणि बैलगाडी घेऊन निघाला. कुठं पोहोचतो तो, तर त्या पहिल्या शेतकऱ्याकडं ज्यांच्याकडनं ती जमीन घेतली आणि त्याच्या घरी जाऊन त्याला हाक मारतो आणि मग त्याला सांगतो काय घडलं ते. आणि मग त्या दोघांना खूप आनंद आहे. आणि मग पहिला शेतकरी काय म्हणतो, की आता ज्यानं जमीन घेतली तो शेतकरी म्हणतो, की हे जमीन मी तुझ्याकडनं घेतली आणि ह्या जमिनीत हे सापडले, आता हे तुझं तुझं तुला परत घे. आणि दुसरा शेतकरी काय म्हणतो, की तुला मी जमीन दिली, ही जमीन तुला ज्यावेळी मी दिली ना त्यावेळी त्यात जे काय असेल ते पण तुझंच आहे. मग हा शेतकरी म्हणतो नाही मला हे नको आहे, तो म्हणतो हे पण मला पण नको आहे. असा हा वाद होतो, त्यांच्यात वाद होतो. तो वाद शेवटी एवढा वाढतो की युधिष्ठिराच्या दरबारात जातो आणि युधिष्ठिरला ही गोष्ट सांगण्यात येते की काय घडलं. मग युधिष्ठिराला पण प्रश्न पडतो की काय करावं, कसा न्यायनिवाडा द्यावा. आणि तेवढ्यात न्यायनिवाडा चुकू शकतो आणि नेमकं काय होतं, भगवान श्रीकृष्ण तिथून येत असतात. भगवान श्रीकृष्ण येतात आणि मग त्या युधिष्ठिराला म्हणतात की हे जे धन आहे ना हे जमा करून घ्या आता आणि 2 मासानंतर त्यांना फक्त बोलव. ते म्हणतात काय होईल, तू फक्त माझं सांगतो तेवढं ऐक. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यानंतर युधिष्ठिर काय बोलणार आहेत. आणि मग 2 महिन्यानंतर त्या दोघांना बोलवतात आणि विचारतात की हे धन कुणाचं आहे. समोर धन ठेवतात. तर पहिला म्हणतो हे माझं धन आहे आणि दुसरा म्हणतो हे माझं धन आहे. तिथं अक्षरशः दोघांच्यात भांडण व्हायला सुरुवात होते. हे कसं काय झालं, युधिष्ठिराला प्रश्न पडतो. त्यावेळी मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की द्वापारयुग संपतंय, द्वापारयुगाचा परिणाम कसा होता, माणसाची वृत्ती कशी होती आणि आता कलीची नुसती सुरुवात पण झाली नाही. आता अजून त्याला काही काळ मोठा काळ आहे, तर त्याची सुरुवात नुसती झाली आहे. अंधुक त्याचा प्रकाश, अंधार त्याचा पडायला लागला. एक प्रकारे प्रकाश हा ज्ञानाचा असतो, हा मायेचा अंधार पडायला लागला आहे. आणि बुद्धी पालटायला लागलो, लोकांची बुद्धी, कुबुद्धी, त्या ठिकाणी विपरीत बुद्धी निर्माण झाली आहे. त्यांची चुकीचं ज्ञान, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आणि या कलीचा एवढा प्रभाव आहे माणसांवर, कलीच्या प्रभावामुळे हे सगळं होत आहे. तर ह्या कथेतनं काय आहे की आत्ता सध्या चालू आहे तो कुठलं युग आहे, तर कलियुगच आहे. आणि त्या कलियुगात आपण आहोत. अत्यंत भाग्यानं माणसाचा जन्म मिळाला आहे. अत्यंत म्हणजे पंतप्रधान होणं सोपं आहे, पण मानवाचा जन्म मिळणं इतका अवघड आहे. करोडो अब्जो खरजो पद्म विपद्म, किती जीवात्म्यामध्ये एखाद्याला त्या ठिकाणी मनुष्यजन्म मिळतो आणि तो इतका भाग्याने मिळाला आहे. आणि त्यात विशेष इतकं मोठं पुण्य, पहिली पायरी तर ही झाली. दुसरी पायरी काय आहे भाग्याची, की तो जन्म मिळाला तो भारतभूमीत मिळाला आहे. किती मोठं भाग्य आहे हे, एवढं पराकोटीचं भाग्य मिळालं आहे आपल्याला. आणि या कलियुगामुळे हे विसरून जातो माणूस आणि काय ह्या मायेत, ह्या संसारात हे गोळा कर ते गोळा कर असा वेळ निघून जातो. हातात रेती घट्ट पकडल्यानंतर कशी निसटून जाते ना, तशी वेळ निघून जाते आणि शेवटी वृद्धत्व आल्यावर मेंदू जागेवर येतो, जाग येते सगळ्या मायेतनं. त्या ठिकाणी खरी जाण येते, वय झालं की समस्त बुद्धी प्राप्त होते. आणि आता वेळ तर निघून गेली, आता वृद्धत्व आलंय, दात पडायला लागलेत, अंगात शक्ती नाही. आता काय करायचं, भक्ती कशी करणार, यात्रा कशी करणार, नामस्मरण कसं करणार. आणि नको ते गोळा करून ठेवली दुनिया आणि पाहिजे ते काहीच घेतलं नाही. आणि ही सगळी वेळ निघून गेली, आता कसा पुन्हा जन्म मिळेल, काय करावं आता, प्रश्नच पडतो. त्यामुळं लवकरात लवकर जागृत व्हा आणि भक्तीच्या नादाला लागा. माणसानं हे पण खरं आहे, मला खरं समजतं, लोकांना खूप सण साजरे करायला खूप आवडतात. पण आहे ना, सकाळी मी बघतो तर रोज लोक उठतात, सकाळी आवरायचं आणि 8-8:30ला कामाला जातात लोक. कामाला दिवसभर काम करायचं, असं वाटतं 5 वाजेपर्यंत काम संपेल, पण 6-7 वाजतात घरी येता 8-8:30 वाजतात. घरी आल्यानंतर काही त्राण राहत नाही. आलं की हातपाय धुतले, देवापुढे नमस्कार केला, जेवलं की झोपलंच, परत दुसरा दिवस. खूप अवघड झाले. लोकांना खरं भक्ती करायला खूप आवडती, लोकांना त्यांची कला जोपासायला खूप आवडते, खेळ खेळायला खूप आवडतं, मित्रांमध्ये मिसळायला खूप आवडतं. आणि या ठिकाणी लोकांना खूप अशा गोष्टी ज्या आवडतात करायला, पण वेळेचं सबबमुळं काहीच करू शकत नाही. म्हणजे कसं आहे, चतुर्थी जर रविवारच्या दिवशी आली तर तुम्ही गणपतीच्या दगडूशेठच्या गणपतीला जर गेला तर तुम्हाला 2-2, 3-3 तास रांगेत थांबला तरी दर्शन भेटत नाही, एवढी गर्दी असते चतुर्थीची. म्हणजे त्या ठिकाणी
सकाळी उठतात, स्नान करतात, देवाचं व्रत करतात, नामस्मरण करतात, व्रतच राहतात दिवसभर, गणपतीचं दर्शन घेतात, संध्याकाळी चंद्रोदयाला मंगल आरती करतात. रविवारच्या दिवशी असेल तर हां, नाहीतर इतरच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात काहीच गर्दी नसते. म्हणजे काम खूप महत्त्वाचं आहे. लोकांना भक्ती करायला आवडते, पण सणवार रविवारी होते. इतका सुंदर सण साजरा करतो. कारण सकाळी लवकर उठतात लोकं, मंगल स्नान असतं आणि नंतर देवपूजा होती, गोडधोडाचं नैवेद्य असतं देवांना आणि मग देवळात जाऊन दर्शन घेतात आणि आपल्या सगळ्या ओळखीच्या सगळ्यांना या ठिकाणी सगळेजण शुभेच्छा द्यायला जातात, आपल्या लोकांना भेटायला जातात आणि त्यांच्या बरोबर दिवस घालवतात. आणि पण या ठिकाणी सणवार इतका सुंदर साजरा करतात. पण वेळ रविवारी सण असेल तर, अन्यथा नाहीच होत ना. सण आता कधी येतात कधी जातात कळत पण नाही. पण खरं काम पण केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे, फक्त कामाला महत्त्व दिलं नाही पाहिजे, थोडंसं नामस्मरण झालं पाहिजे. आता बघतो आम्ही, म्हणजे नाही करत नाही असं नाही, श्रावणामध्ये शिवलीला अमृत वाचणाऱ्या बायकांची संख्या एवढी मोठी आहे, रुद्रपठण करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे आणि देवाचा जप नामस्मरण करण्याची व्रत, सोमवारचं व्रत करणाऱ्यांची इतकी मोठी संख्या आहे. श्रावण महिन्यात तर शिवलीला अमृत ग्रंथाचं इतकं घरोघरी पारायण होतं आणि बऱ्याच ठिकाणी तर कुठलं महाशिवपुराण, शिवमहापुराणाचं ग्रंथाचं वाचन केलं जातं. अख्खा महिनाभर दीर्घ असा मोठा ग्रंथ आहे तो आणि त्याचं वाचन करतात लोक आणि ते वाचन करून काय करतात, त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. देवाच्या त्या महादेवाच्या इतक्या सुंदर कथा वाचून वाचून त्यांचं मन असं भावुक होतं, त्यांना इतका आनंद होतो, इतकं समाधान मिळतं, एकाग्रता वाढती, शांती मिळती मनाला खरंच आणि काहीतरी बरोबर करतोय असं त्यांना पण वाटतं. त्या महादेवाबद्दल काय प्रीती आहे सगळ्यांची, बापरे. आणि मग त्या ठिकाणी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर मग स्वामींना बोलवतात, गुरुजींना बोलवतात आणि त्या पूजनाचं, त्या पारायणाचं सांगता कशी करतात, तर रुद्राभिषेकानं त्या ठिकाणी वरदशंकराचं पूजन करतात, देवाला बिल्वार्चना करतात, नामस्मरण करतात, दाम्पत्य जेवण घालतात, स्वयंपाक करतात, नैवेद्य प्रसाद करतात. जेवढे लोक दिवसभरात येतील त्या सगळ्यांना भरभरून अन्नदान करतात, प्रसाद नैवेद्य करतात आणि या ठिकाणी देवाचं पूजनाचं सांगता करतात. पण आता श्रावणातच होतं, दर महिन्याला व्हायला पाहिजे तसं, पण दर महिन्याला होणं शक्य आहे का? कारण त्या ठिकाणी शिव महापुराणाचं पारायण प्रत्येक महिन्याला करणं शक्य नाही. मग काय करावं प्रत्येक महिन्याला? मग त्याला पर्याय काय आहे का? उपासना भरपूर आहेत. मग त्या ठिकाणी विशेष असं आहे, शिवसहस्त्रनाम वाचावं प्रत्येक महिन्यातनं एकदा, तसं रोज वाचावं असं सांगितलं शास्त्रात. इतकं श्रेष्ठ आहे ते आणि त्यानं कोट कल्याण होईल असं ते शिवसहस्त्रनाम आहे. पण ते प्रत्येक महिन्याला वाचावं. पण ते पण वाचता येईल का महिन्याला? तर ते त्या सहस्त्रनाम का विशेष आहे? म्हणजे आता विष्णू सहस्त्रनाम बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं, ललिता अंबा सहस्त्रनाम ते पण बरेच जण म्हणणार आहेत, पण शिवसहस्त्रनाम म्हणणारे अत्यंत दुर्लभ आहेत, खूप दुर्लभ, कमी आहेत. आणि गणेश सहस्त्रनाम म्हणणारे ते पण कमी आहेत. सगळ्या देवतांची, म्हणजे देवीची दुर्गेची सहस्त्रनाम आहे, कालिका मातेचं सहस्त्रनाम आहे, सरस्वती माताचे सहस्त्रनाम आहे, दत्तात्रयांचं सहस्त्रनाम आहे, अनेक प्रत्येक देवतेची जवळजवळ सहस्त्रनाम आहेत. तसं शिवाची सहस्त्रनाम विशेष आहे. म्हणजे शिवपुराणात ज्या सगळ्या कथा आल्या आहेत, शिवाचा जो पराक्रम आला आहे, शिवाचं जे महात्म्य गायलं आहे, शिवाने जे काही कौतुक केलं आहे, पुरुषार्थ पराक्रम केलं आहे, त्या आदिनाथाचं, परमेश्वरानं जो काही कौतुक करून टाकलं आहे, त्या सगळ्याची वर्णन, त्याची सगळी रूपं सहस्त्रनामामध्ये येतात. सहस्त्र म्हणजे 1000 नावामध्ये त्याची वर्णन सांगितली आहेत. म्हणजे एवढी ती दिव्य आहेत की 1000 त्याच्या मूर्त्या तयार करता येईल आपल्याला. 1000 मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या सहस्रनामात त्याचं कौतुक आहे, त्याप्रमाणे 1000 शंकराच्या मूर्त्या तयार होऊ शकतात. आणि त्या ठिकाणी असं पण आहे की त्या 1000 नावाचं त्या ठिकाणी 1000 यंत्र त्या ठिकाणी शिवयंत्र पण तयार करू शकतो. एवढी ती सुंदर आहे त्याचं. आणि ते सहस्रनाम अत्यंत दिव्य आहे. म्हणजे काय आहे, महाभारतात वनपर्वामध्ये काय आलं आहे, भीष्म त्या बाणाच्या शय्येवर झोपलेत आणि युधिष्ठिर भेटायला आला त्यांना आणि अनेक प्रश्न विचारते युधिष्ठिर त्यांना, काय करावं, कारण ज्ञानी आहेत ते, ज्येष्ठ आहेत आणि शेवटचा उपदेश काहीतरी करा या हेतून आलेत आणि मोठ्यांकडनं काय समजून घ्यावं, काय राहिलंय का, तर सगळंच्या सगळं दिव्य असं ते ज्ञान आहे, काय करावं, तर ते सगळं सांगतात, उपदेश ऐकतायत. आणि त्यावेळी युधिष्ठिरनं त्या ठिकाणी भीष्मांनी सांगितलं, विष्णू सहस्रनामाचं महत्त्व सांगितलं आहे आणि मग युधिष्ठिरने त्या ठिकाणी ऐकून घेतलं विष्णू सहस्रनामाचं महत्त्व आणि अत्यंत गोड आहे. इतकं सगळ्यात जास्त म्हटलं जाणारं आणि अत्यंत फलदायी आणि अत्यंत गोड कुठलं असेल तर विष्णू सहस्रनाम आहेच, निःसंशय आहे. पण शेवटी काय झालं, नंतर भीष्मांना प्रश्न विचारला युधिष्ठिराने की
असं काय आहे की जे राहिलं असेल आणि ते परमदिव्य आहे, पराकोटीचं दिव्य आहे, असं काय आहे? तर भीष्म म्हणतात की तुझ्या बरोबर कोण उभं राहिलंय? प्रत्यक्ष गोपाल आहेत ते, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे, मला काय विचारतोय? प्रत्यक्ष परब्रह्म समोर आहे आणि मला काय विचारतो प्रश्न? मग त्यावेळी त्यांना प्रश्न विचार युधिष्ठिरानं सांगितलं आणि मग युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना हात जोडले आणि प्रार्थना केली, कृपावंत व्हा आणि ते दिव्य असं रहस्य काय ते सांगा, जे सगळ्यात श्रेष्ठोत्तम आहे की ते म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. आणि त्यावेळी कृष्ण काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण, जे मी म्हणतो ना तेच मी तुला सांगतो. तर मी कुठल्या मंत्राचा पाठ करतो? तर तो मंत्र आहे शिवसहस्रनाम. तो इतका दिव्यात्मक आहे की त्यानं सगळं सुख, सगळ्या प्रकारचा आनंद, सगळ्या प्रकारची इच्छा पूर्ण करतात. आणि इच्छा तर मधाचं बोट आहे ते सुख प्राप्त होणं. आणि सुख काय तर महादेवांची भक्ती करणं हेच खरं सुख आहे. मनुष्यजन्म मिळणं आणि त्यांची गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देई मज देवा जन्मो जन्मी जन्मो जन्मी. मनुष्यजन्म दिलास तर फक्त काय पाहिजेत तर सद्गुरूंच्या चरणावर नितांत भक्ती, सद्गुरूंचा उपदेश आणि त्या ठिकाणी जंगमांची पूजा, जंगमांचे त्या ठिकाणी आगमन झाले पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि हेच पाहिजे. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ काय तर महादेवाचं हे सहस्त्रनाम आहे. तर विष्णूंनी स्वतः नारायण प्रभूंनी विष्णूंनी ज्यावेळी सृष्टीत फक्त जल होतं, काही नव्हतं, त्यावेळी शंकरांना प्रसन्न करून घेतलं. ते कशानं प्रसन्न घेतलं तर त्यावेळी शंकरांचं महादेवाला शंभूला त्या ठिकाणी आवाहन केलं आहे. शंभू म्हणजे शंकर आहे, शंभू शंकर. आणि त्यांना आवाहन केलं आहे विष्णूंनी आणि त्यावेळी सहस्रनामाचा पाठ केला आहे. त्यावेळी शंकर प्रसन्न होऊन त्यांना पहिल्यांदा सुदर्शन चक्र जे दिलं, विष्णूंच्या हातात जे सुदर्शन चक्र प्राप्त आहे त्यांना, ते शंकरांनी त्यांना दिलेलं आहे प्रसन्न होऊन. आणि त्या सुदर्शन चक्रांनी मदांत दैत्यांचा विष्णूंनी संहार केला आहे. आणि या ठिकाणी विष्णूंना वैकुंठ सुद्धा कशामुळे प्राप्त आहे? शंकरांच्या आशीर्वादाने प्राप्त झाले. स्वतःचं तेज विष्णूंच्या ठाई स्थापन केल्यामुळं माझ्याप्रमाणे काय माझ्यापेक्षा जास्त पूजलं असेल असा आशीर्वाद शंकरांनी दिला आहे. आणि त्यामुळं घरोघरी विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते. म्हणजे विष्णू आणि शिव काय सांगावं. एकानं अमृत पिलं, विष्णूंनी काय पिलं? अमृत पिलं. आणि कर्पूर गौरा झाला शंकर. आणि हलाहल पिलं कोणी? शंकरांनी पिलं. आणि निळा सावळा कोण झालेला आहे तर भगवान विष्णू कृष्ण. त्या ठिकाणीच म्हणजे एकाला अर्पण केलं की दुसऱ्याला पोचतं आणि दुसऱ्याला अर्पण केलं की पहिल्याला पोचतं. म्हणजे काय भेद असेल का? मग काय करावं? विष्णू सहस्रनाम म्हणावं तर ते शिवाला पोचत असेल असं वाटतं मला कधी कधी. आणि शिव सहस्रनाम म्हणावं ते विष्णूंना पोचत असेल असंच वाटतं कधी कधी. पण आहे तसं असेल पण शिवसहस्रनाम घेऊन त्याचं भक्तियुक्त अंतकरणाने पारायण करावं महिन्याला. ते कसं करावं? आता हे सहस्रनाम कुठून उत्पन्न झालं तर ते त्या ठिकाणी लिंग पुराणामध्ये रुद्र सहस्रनाम म्हणून आहे, ते शंकराचंच आहे. आणि त्या ठिकाणी शिवसहस्रनाम पण त्यातनंच आलेलं आहे. आणखी ते रुद्र यामल तंत्रामधून सुद्धा शिवसहस्रनाम आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की देवीचं जे भागवत आहे, देवी भागवत पुराण, त्यामध्ये सुद्धा शिवसहस्रनाम असण्याची शक्यता आहे. आणि हे ब्रह्मदेवांनी पहिल्यांदा ज्ञात करून घेतलं आणि आपल्या हृदयात स्थापन केलं. ब्रह्मदेवांनी त्यांच्या हृदयात काय स्थापन केलं आहे? शिवसहस्रनाम केलं आणि अखंड त्याचं पारायण चालू आहे त्यांचं. ब्रह्मदेवांना अत्यंत प्रिय. आणि त्याच परंपरेनं हळूहळू त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णापर्यंत ते आलेलं आहे. आणि तोच उपदेश युधिष्ठिराला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने केलं की शिवसहस्रनामाचं पारायण कर. आणि ते कसं करावं तर भक्ती कशी आहे तर ज्ञानयुक्त भक्ती असली तर ती श्रेष्ठोत्तम आहे. भक्ती जर ज्ञानयुक्त नसेल तर ती कच्ची होती. म्हणजे आपली प्रीती आहे, भक्तीचा अर्थच प्रीतीचा अर्थच भक्ती, दोन्ही एकच आहे. पण कशी पाहिजे? ती ज्ञानयुक्त पाहिजे तरच ती फलद्रूप होईल. सद्गुरूंची कृपा पाहिजे, योग्य मार्ग पाहिजे आणि मगच पुरुषार्थ होईल, अन्यथा नाही. मग ती भक्ती ज्ञानयुक्त करायची म्हणजे काय? त्याचं सहस्रनाम पाठ करणार. का तुम्ही शिव महापुराण वाचता तर ते त्याचे श्लोक पण म्हणतात आणि त्याचा स अर्थ खाली दिलेला आहे, त्याचा अर्थ पण दिला आहे, तो अर्थ समजतो. पण जी नामावली आहे ती इतकी दिव्यात्मक आहे पण त्याचा अर्थ समजणं खूप अवघड आहे. म्हणून त्याचे स अर्थ त्या ठिकाणी शिवसहस्रनामाचं जप करावा. आता शिवसहस्रनाम तुम्ही म्हणाल की बाबा ते पण मोठं आहे, मग काय करावं तर रोज तुम्ही ना शिवाची 108 नावं घेऊ शकता. शिवाची 108 जर नावं घेतली आणि त्यानं जर त्यांचं पूजन केलं
तरी ते फलद्रूप होईल. रुद्राध्यायी म्हणणं खूप वैदिक आहे तो ग्रंथ. ते मंत्र कसं आहे, वैदिक मंत्र आहे. ते त्या ठिकाणी गुरुमुखातून घ्यावा लागतो. अन्यथा तो त्या ठिकाणी जरा चूक झाली, अनुस्वाराची जरी चूक झाली, स्वरांची जरी चूक झाली तर तो फलद्रूप होत नाही, त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि कसा आहे तो दिव्यात्मक आहे, म्हणजे तो श्रेष्ठच आहे. रुद्र म्हटल्यानंतर तो महादेवाला कशानं दया येते? तो फक्त महादेवांना एकच वेद मंत्र जो आहे, रुद्र मंत्र आहे, तो म्हटल्यानंतर त्याला दया येते, पाझर फुटतो, अन्यथा नाही. म्हणून 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी रोज कुठली पूजा असते? तर रुद्राभिषेकाची पूजा असते रोज. आणि त्या ठिकाणी विशेष जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी रोज रुद्राभिषेक पूजा ही अखंड चालूच आहे. ज्योतीच्या स्वरूपात महादेव ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी प्रकट झालेत. ती म्हणून विशेष स्थान आहे, जिथं दर्शन घ्यावंच घ्यावं. आणि त्या ठिकाणी शिवसहस्रनाम म्हणता येत नाही, मग त्याला अष्टोत्तर शतनाम जरी तुम्ही घेतलं आणि ते पण स्वार्थ घेतलं पाहिजे, तरच ते फलद्रूप होणार आहे. स्वार्थ नाही, त्याचा अर्थ तुम्हाला न घेता केलं, नुसतं ते बडबडच होणार ना, एक प्रकारे बडबड गीत. पण तसं नाही, त्याचा अर्थ कळाला, त्याचा भावार्थ, त्याचा गूढार्थ, त्याचा रहस्यार्थ, रहस्यमय अर्थ, त्या शंकराचं महात्म्य कळालं, त्याचं काय दिव्यत्व आहे, त्या प्रत्येक नामामध्ये काय दिव्यत्व आहे, ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते फलद्रूप होणारच नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल तर भक्ती आहे, शंकरा इतका दयाळू आहे, तुम्ही नाव घेतलं तर ते फलद्रूप होणारच तसं. पण जर ते तुम्ही समजावून घेतलं तर त्याची ऊर्जा, त्याचं ज्ञान, त्या भगवंताबद्दल, त्या शंकराबद्दल तुमची प्रीती कैक पटीनं आणखी वाढणार. म्हणजे एक नाव घ्यावं आणि 100 नाव घेतल्याचं पुण्य. आता त्याला अष्टोत्तर शतनाम काय, मग तिथं 100 का नाही म्हणत? तर जपाची जी माळ असते आपली, ती किती माळ्याची असते? ती 108 माळ्याची असते. मग त्याला काय रहस्य आहे? तर आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्र आहेत आणि 27 नक्षत्रामध्ये प्रत्येक नक्षत्राला 4 चरण आहेत. 4 चरणांचं एक नक्षत्र असतं. मग 4 चरण गुणिले 27 नक्षत्र असं जर केलं तर त्याचा 108 आकडा येतो. आणि तसं 9 ग्रह आहेत आणि 12 राशी आहेत. मेष रास, वृषभ रास, मिथुन रास, कर्क रास, सिंह रास, कन्या रास, तुला रास, वृश्चिक, वृश्चिक नंतर धनु, मकर, कुंभ अशा 12 राशी आहेत. आणि नवग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू असे मुख्यतः 9 ग्रह आहेत. तसे पुढचे पण आहेत, पण हे मुख्य ग्रह मंत्रामध्ये तेच येतात. आणि त्या 9 ग्रह आणि 12 राशींचा गुणाकार केला की 108 आकडा येतो. आणि 9वा तो त्या ठिकाणी शिरोमणी असतो, शिखामणी असतो, त्याला ओलांडायचं नसतं. ही माळ उलटी करून परत गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्याचा जप पुन्हा सुरू करायचा असतो. म्हणून ह्या एक माळेमध्ये काय होतं, ह्या 108 माळेमध्ये हे नक्षत्र भ्रमण आहे, सूर्यमंडलाचं अक्षरशः परिक्रमा केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे संपूर्ण हा मंत्र संपूर्ण ह्या सूर्यमंडलात प्रदक्षिणा करून येतो. एक माळ फिरली दिवसा, एक माळेचा जप करताना माळ गोल फिरल्यानंतर. आणि वर्तुळाकार हे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. माळ पण कशी जरी अशी असली तरी ती गोलाकारच आहे ना. आणि त्या ठिकाणी 108 हा जो आकडा येतो त्याचा बेरीज केली तर 9 आकडा येतो. हा 9 आकडा कसा आहे? स्थिर आकडा आहे. हा भक्ती कशी आहे? स्थिर आहे. स्थिर राहावी म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे, तैलधार म्हणतात ना, म्हणजे तेलाची धार ओतली की ती वरपासून खालपर्यंत अखंड असते, तुटत नाही. ती पाण्याची धार तुटते अशी, ती पाण्याचे थेंब वेगळे होतात आणि तुटती धार, पण तेलाची धार तुम्ही बघा ती अखंड असते. तशीच आमची भक्ती जन्मोजन्मांतर अखंड राहावी. आणि हा 9 आकडा काय? लक्ष्मीचा स्थिर आकडा आहे. आणि ह्यामुळं ह्याला विशेष ऊर्जेचा आकडा आहे. 9 आकडा हा ऊर्जेचा आकडा आहे, त्यामुळं त्या आकड्याचं महत्त्व आहे. त्यामुळं 108च्या संख्येला विशेष महत्त्व आहे. ह्याचं एवढं मोठं खूप महत्त्व आहे तसं सांगायचं म्हटलं तर, पण आपल्याला एवढं समजतं. आणि या ठिकाणी ती जी शंकराची पूजा केली जाते 108, त्यावेळी काय करतात? स्वामी घरी येतात तुमच्या श्रावणामध्ये विशेष दिवशी आणि रुद्राभिषेक करतात, परत शंकर पूजा असते. आणि त्यानंतर मग काय करतात? 108 बेलपत्र तुम्ही वाहता संकल्प करून. आणि त्या बिल्वपत्र वाहताना स्वामी वेगवेगळ्या प्रकारचे नाव घेतात. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, अशी महादेवाची इतकी सुंदर ही नाव घेतात. आणि त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी एक एक बिल्वपत्र वाहता. ते इतकं श्रेष्ठ आहे, ते इतकं मोठं आहे. आणि त्यांच्या मागं तुम्ही ओम शिवाय नमः असा जप करत करत बेल वाहता महादेवांना. तर त्या ठिकाणी बिल्वपत्राचं महत्त्व म्हणजे सगळ्याच गोष्टी महादेवांना वाहतात, ज्या गोष्टी आपण शंकरांना अर्पण करतो. म्हणजे तेल वाहिलं तर काय फळ मिळतं, तूप वाहिलं शंकरांना अर्पण केलं तर काय फळ मिळतं, दुधाचं स्नान घातलं तर काय काय मिळतं,
उसाच्या रसाचं स्नान घातलं शंकरांना काय मिळतं फळ, पंचामृताच्या स्नानाचं काय फळ आहे, दह्याचं स्नानाचं फळ काय, असं भरपूर शास्त्रात सांगितलं आहे. पण भक्ती पाहिजे, आणि भक्ती आणि प्रीती नसेल तर ते फलद्रूप होणार नाही. पहिल्यांदा भक्तीनं त्या ठिकाणी देवांना आळवलं लागतं. महादेवाची जी पिंड असती, महादेवाची पिंडी असती, त्या ठिकाणी बिल्वपत्र वाहताना मंदिर गर्भगृह, मंदिराला काय म्हणतात, आतमध्ये गर्भगृह, जे आतमधला भाग असतो त्याला गर्भगृह म्हणतात. आणि तिथं खूप जास्त ऊर्जा असते. त्या ठिकाणी नामस्मरण केलं, तिथं बसलं, त्या ठिकाणी शंकराची पिंडीच पूजा काय करतात, तर पिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की ब्रह्मांडातलं सगळ्यात शुभचिन्ह, मंगल असं चिन्ह, पवित्र असं चिन्ह कुठलं असेल तर महादेवाची पिंडी जी आहे ते सगळ्यात पवित्र असं चिन्ह आहे. म्हणून पूजा कशी करायची, महादेव तिथं पिंडीच्या रूपातच पूजा करतात. त्या ठिकाणी महादेवांना पूजलं जातं. आणि बिल्वपत्र, भरपूर गोष्टी वाहतात, भस्म अर्पण करतात, भस्म लावतात महादेवांना, रुद्राक्ष प्रिय आहे आणि शमीपत्र प्रिय आहे. काय म्हणून सांगायचं, भरपूर भरपूर. आणि या ठिकाणी त्या ठिकाणी काय व्हावं आणि काय नको असा प्रश्न पडतो. देवा, ह्याच्यापेक्षा पवित्र गोष्टी आम्हाला माहितीच नाही. दुधापेक्षा पवित्र गोमातेच्या त्या देशी गाय असते, गिर गाय, तिचं दूध तुम्हाला अर्पण करतो, ह्याच्यापेक्षा पवित्र तर काय माहिती आम्हाला, अमृत आहे आमच्यासाठी ते. गंगाजल आणलंय, ते गंगाजलानं स्नान करतोय. आणि वेगवेगळ्या बागेतली इतकी सुंदर फुलं तुम्हाला अर्पण करत आहे. आणि या ठिकाणी शुभ्र फुलं तुम्हाला अर्पण करत आहे. आणि काय म्हणून सांगू, काय काय अर्पण करू देवा. पण ते बिल्वपत्राचं काय आहे, इतकं सुंदर आहे ते बिल्वपत्र वाहताना. म्हणजे पूजेत जर सगळं असेल आणि बेलाचं पान नसेल, ती पूजा जर शंकराची पूजा झाली तर असं वाटतच नाही. पण बिल्वपत्र तर इतकं पाहिजेच पाहिजे. श्रावणात सोमवारच्या दिवशी बिल्वपत्र नसेल तर पूजा केल्यासारखं वाटणारच नाही. बिल्वपत्राचं त्या ठिकाणी बिल्वपत्र वाहण्यामागं पण इतकं सुंदर असं आहे. म्हणजे महालक्ष्मी मातेनं काय केलं तर तप केलं शंकरांचं. किती काळ तप केलं, तर सहस्त्र काळ तप केलं शंकरांचं. सहस्त्र काळ तप करून त्या ठिकाणी त्या महादेवांना प्रसन्न केलं. म्हणजे आदी जगदंबा महालक्ष्मी मातेला सुद्धा एवढं तप करावं लागतं शंकरांना प्राप्त करण्यासाठी, तर आपण काय आहे. आणि मग त्या मातेनं इतकं निर्मळ, इतकं पवित्र, इतकं प्रीतीनं, इतकं भक्तीनं त्या शंकरांना प्रसन्न करण्यासाठी असं तप केलेलं आहे. विष्णूंचा आशीर्वाद घेऊनच तप केलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी तर आदिनाथ आहे. शंकर कोण आहेत, आदिनाथ आहेत. योगाची देवता आहे ती, योगाची परमयोगाची देवता आहे. आदिनाथ आहे ती, अमृताची देवता आहे, सुखाची देवता आहे. मोक्षाची देवता कोण असेल तर ते शंकरच आहेत. आणि मग मातेनं काय केलं आहे, शंकरांचं तप केलेलं आहे. मग शंकरांची माता तप करते तर आपण कोण आहे, आपण तर सगळ्या जीवात्म्यात भाग्यवान आहे. आणि आपल्याला तर तप करायलाच पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी मातेनं तप केलं. 1000 वर्षांनी शंकरांनी दर्शन दिलेलं मातेला. आणि मातेला इतका आनंद झाला, आवाज ओळखला आणि डोळे उघडले आणि दर्शन, प्रत्यक्ष महादेवाचं दर्शन मिळालं आहे. इतका मातेला आनंद झालेला आहे. आणि मग त्या आनंदाचे आनंद अश्रू डोळ्यात आलेत. आणि त्या आनंद अश्रू एवढे, आणि ते जमिनीवर पडले. आणि ते जमिनीवर ज्या ठिकाणी महालक्ष्मी मातेचे आनंद अश्रू पडले त्या ठिकाणी एक वृक्ष निर्माण झाला, बिल्ववृक्ष. आणि त्या बिल्ववृक्षाला जी काय फळं लागलेली आणि जी बेलाची पानं होती, शंकरांनी त्या ठिकाणी वचन दिलं, जो कोणी हे बिल्वपत्र एक पत्र मला वाहील त्याचं 3 जन्माचं पाप मी नाश करेन. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रंच त्रिआयुधं त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. आणि असं हे त्या ठिकाणी महालक्ष्मीच्या कृपेनं प्राप्त झालेलं. आणि हे बिल्वपत्र आपण शंकरांना वाहत 108 नामावली करू शकतो. किंवा बिल्वपत्र नसेल तर अत्यंत प्रेमानं मनोभावे नुसतं जल जरी अर्पण केलं, किंवा जल पण नाही तर नुसतं बसून मांडी घालून दीपासमोर त्या ठिकाणी दिवा चालू असणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या ठिकाणी ज्योतीसमोर बसून, दिव्यासमोर बसून त्या ठिकाणी देवाचं स्मरण 108 स्मरण जरी केलं तरीसुद्धा मोठं पुण्य प्राप्त करून देणार आहे. फक्त त्याचं रहस्य असं आहे की ते प्राप्त करून घेण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे, सार्थ नाव घेतलं पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, तरच त्याचा गोडवा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तो इतका गोडवा आहे, मुक्यानं गुळ खावा. एखादा मुका आहे त्याला गुळ द्यावा खायला आणि त्याला विचारावं की कसं आहे, तर तो कसं सांगेल, त्याला प्रश्नच पडतो ना, मी कसं सांगू कसं आहे त्याची चव. अशी आपली अवस्था होईल आपल्याला ज्यावेळी ते ज्ञान, ती भक्ती करताना आनंद प्राप्त होईल. खूप खूप खूप. आणि इतकं गोड आहे शिवपूजन, इतकं गोड आहे की ते कसं आहे, गोडवा त्याचा कसा आहे, कसं सांगता येईल. तर जो करेल ना शिवपूजन त्याप्रमाणे लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र पूजा करेल, त्यांना प्रसन्न करेल, ज्योतिर्लिंग यात्रा करेल,
आणि काय काय म्हणून सांगावं. आणि त्यांच्यात मागणं काय तर मागणं सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वाणि भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत. म्हणजे हे जगातलं सगळ्यात ब्रह्मांडातलं सगळ्यात मोठं मागणं आहे. आजपर्यंत कुठल्या देशात हे मागणं मागितलं नाही. हे भारत देशातल्या ऋषीमुनींचं मागणं आहे. इतकं मोठं सर्वांना सुखी सर्वेन सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सगळ्यांना आरोग्य प्राप्त होऊ द्या, सगळ्या प्रकारचं सुख सगळ्यांना प्राप्त होऊ द्या असं विश्व मागणं हे कुठं आहे तर भारतभूमीत आहे. ही पुण्यभूमी आहे. आणि इथं जर तुम्ही भक्ती नाही केली, इथं जर तुम्ही येऊन अंतःकरण पवित्र नाही केलं तर तुम्ही काही नाही केलं. अंतःकरण म्हणजे प्रत्येक श्वास अत्यंत प्रीतीनं अत्यंत प्रेमानं घेतला पाहिजे त्या देवाच्या नामस्मरणानं. आणि त्याच्या सानिध्यात असेल ना तर कुठली भीती नाही राहणार. कारण तो कोण आहे तर तो जगतपालक आहे. असे काय सांगावं त्याचं. आता त्याचं आपण नामस्मरणाचं जे आहे त्याची जी नामावली आहे ती बघूयात. थोडंसं जास्त काय घेता येणार नाही, तशी वेळ खूप मोठा वेळ होईल. म्हणजे जवळजवळ 5-6 तास निघून जातील. म्हणून आपण 1-2-5 नावं घेऊ फक्त आणि त्याचं अर्थ बघायचा. पण कसा अभ्यास करायचा म्हणजे तुम्ही शिवसहस्रनाम वाचा, पण ते कसं वाचा त्याचा अर्थ गूढार्थ त्याचा रहस्यमय अर्थ समजूनच तुम्ही ते वाचा, तरच ते फलद्रूप होईल. अन्यथा ते फलद्रूप होणार नाही. आणि मग पहिलं नाव कुठलं आहे तर पहिलं नाव आहे ओम शिवाय नमः. आता ह्याच्या अगोदर काय लावलं आहे ओंकाराचा जप केला आहे ओम. आता ह्याचंच महत्त्व ओंकाराचं काय आहे. ओंकाराचं मी ऐकलं एका ठिकाणी की ओम या शब्दाचे 300 अर्थ आहेत. पहिला अर्थ कुठला असेल तर आगतम स्वागतम सुस्वागतम. असं म्हणतात की परब्रह्मानं सृष्टी निर्माण केली त्यावेळी ओमचा जप केलेला आहे. आणि त्या ओमचा जप करता करता ह्या परब्रह्मानं परमेश्वरानं आदिनाथानं ही सृष्टी निर्माण केली आहे. तो इतका प्राचीन आहे. म्हणजे असं म्हणतात की ओम आणि शिव समान आहे. म्हणजे ओम हा असा मंत्र आहे, असा अक्षर आहे की ते 3 अक्षरांनी एकत्र गेले. अजून कुठलंच असं अक्षर नाही आहे की ते 3-3.5 अक्षरांनी एकत्र झालेलं आहे तसं. म्हणजे अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश आणि बिंदुत्मक अर्ध चंद्रकोर आहे ना ते, तर ती कोण आहे तर आदी जगदंबा आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. आणि बिंदुत्मक शक्ती कशी आहे बिंदुत्मक आहे. आणि शिव कसे आहेत नादात्मक आहे ना, नादात्मक देवता आहे. डमरूच्या नादातनं हे सगळे अक्षर निर्माण झाले. आणि या ठिकाणी ओंकार गणेश पण म्हणतात. ह्या सूर्याला कशापासून तेज मिळतं तर ह्या ओंकारामुळं. आता सायंटिस्ट पण म्हणतात की ब्रह्मांडात जे नाद आहे त्या जी पोकळी आहे जिथं सगळा ब्लॅक अंधार आहे सगळा आणि अनंत कोटी ब्रह्मांड आहे ना, हा आपला सूर्य आहे आणि आपल्याला प्रकाश येतो. बाहेर कुठं सूर्य आहेत का काय माहिती तिथं एवढ्या अनंत कोटी लांब तिथं सूर्याचा प्रकाश पण पोहोचत नाही. तिथं सगळं ब्लॅक आहे. तिथं नासा म्हणतं की ओंकारचा आवाज येतो. आणि हा कधीपासून आहे अजय म्हणजे ह्याला काय म्हणतात अनाहत नाद म्हणतात त्याला ओंकाराच्या नादाला. तो कधीपासून आहे आनंद काळापासून. म्हणजे त्याचा हिशोबच सांगू शकत नाही. म्हणजे ज्यावेळी ही सृष्टी पण नव्हती, हे निर्जीव काय असेल ते पण नव्हतं, त्यावेळी त्याच्या अगोदर सुद्धा हा ओंकार होता. आणि एक नाद म्हणजे काय हातावर हात आपटला तर नाद आला. म्हणजे कुठलीही गोष्ट कुठल्या गोष्टीवर आपटली तर नाद येतो. पण हे कशावर काही न आपटता जो नाद होतो तो अनाहत नाद, तो ओंकार नाद आहे. तो ब्रह्मांडात अखंड घुमतोय, तो चालू आहे. आणि त्यालाच शिव आपण म्हणू शकतो. तो इतका जुना आहे की त्याच्यापेक्षा जुनं काहीच नाही आहे. म्हणजे असं वेदांनी त्याचं इतकं भरभरून कौतुक केलं आहे ओंकाराचं की 4ही वेदांचं पारायण करायचं असेल तुम्ही 4 वेळा फक्त ओंकाराचा उच्चार केला तर 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला लाभतं. एवढं श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी ओंकाराचं महत्त्व त्या ठिकाणी जे उपासना करतात, उपासना नाही तर योग साधना करतात, योग साधनेत जे आहेत त्यांना त्याचं महत्त्व विशेष माहिती आहे. पतंजल सूत्रामध्ये त्याचं सगळ्यात जास्त उलगडा केला आहे ओंकार म्हणजे काय. तर मला उपनिषदामध्ये पण ओंकाराचं भरभरून सांगितलं आहे. म्हणजे पुराणामध्ये पण ओंकाराचं महात्म्य गायलेलं आहे, उपनिषदांनी गायलेलं आहे. सर्वत्र त्याचं महात्म्य इतकं गायलं आहे की तो ओंकार परमेश्वरच आहे मूळ रूपात. आणि त्या ठिकाणी ओंकार म्हणजे काय तर ओंकार म्हणजे धनुष्य म्हणतात काय त्या ठिकाणी. आणि तो धनुष्य असा आहे की त्याला जीवात्मा जोडला आणि तो सोडला तर तो बरोबर परब्रह्मामध्ये मिसळून जातो. मोक्ष प्राप्त होण्याचा मार्ग कुठला आहे परब्रह्मात मिसळणे मोक्ष प्राप्त करण्याचं ते ओंकाराचा जप, ओंकारी साधना गुरूंच्या जे त्याची साधना करतात. म्हणजे योगशास्त्रातले जे सद्गुरू आहेत त्यांच्या उपस्थितीत राहून कसा ओंकाराचा जप करायचा सगळं त्यांच्या समोर शिकून त्यांच्या समोर
कित्येक आठवडे महिने त्यांच्याबरोबर करून जप करून ते शिकून घ्यायचं आणि मग नंतर ती साधना करायची. गुरु आधाराशिवाय, गुरूंनी जोपर्यंत आपल्याला उपदेश करत नाही तोपर्यंत फलद्रूप होत नाही. तुम्ही किती करोड वेळा म्हणा, काही फलद्रूप आहे, पण गुरूंनी एकदा सांगितला आणि तुम्ही फक्त सहस्त्र वेळा म्हणला तर तो त्या करोडचं काही नाही, पण ह्याचं सहस्त्राचं तुम्हाला अनंत कोटी फळ मिळून जाईल. एवढं श्रेष्ठ ते महत्त्व ओंकाराचं आहे. त्याचं महत्त्व गात बसलो कोण म्हणजे वेदांना सुद्धा त्याचा रहस्य कळू शकलं नाही, आपण काय. आणि तो ओंकार लावतात म्हणजे मंत्रामध्ये सुद्धा ओंकार लावला. कुठलाही मंत्र म्हणताना पहिल्यांदा ओंकार म्हणतात आणि नंतर ओंकार, ओम शांती 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 म्हणावंच लागतं ना. त्या ओंकाराच्या मध्ये जो मंत्र म्हणला तरच तो फलद्रूप होतो. ओंकार न म्हणता तो मंत्र म्हणला म्हणजे ओम नमस्ते रुद्रमन्य उदोद ईशवे नमः आणि शेवटी ओम शांती 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 हे म्हणलं म्हणजे मध्ये भरपूर रुद्र आहे, पण ते म्हणलं तरच ते फलद्रूप होणार आहे, अन्यथा नाही. म्हणून ओंकाराचं महत्त्व अनन्य साधारण आहे. म्हणून प्रत्येक नामाच्या अगोदर ओंकाराचा जप केला आहे. ओम शिवाय नमः. नमन आहे कोणाला? शिवाला. आता हे शिव म्हणजे काय? तर हे शिव म्हणजे सुंदरपण आहे. हे शिव म्हणजे काय? हे शिव म्हणजे ज्ञानपण आहे. हे शिव म्हणजे काय? अमृतपण आहे. पण ह्या शिवाला सगळ्यात महत्त्व काय तर सगळ्यात विशेष त्याचा अर्थ आहे तो, ह्या शिवाचा अर्थ आहे शिव म्हणजे पवित्र. पहिलंच नाव काय हे आहे म्हणजे 108 नावातलं हे सगळं पहिलंच नाव का वापरलं शिव. तर हे पवित्र झाल्याशिवाय तुम्ही शिवपूजेला असं करूच शकत नाही. म्हणजे शिवाची पूजा करायची तर तुम्हाला शिव व्हावं लागेल पहिल्यांदा, म्हणजे पवित्र व्हावं लागेल. तो शिव किती पवित्र आहे म्हणजे गंगा माता आकाशातनं आली आणि फक्त त्या शंकरांच्या जटेला स्पर्श झाला, जटेतच तिला धरली आहे. स्पर्श शरीराला जायचं आहे शंकराच्या जटेतच आहे ती फक्त. आणि त्या जटेत पहिल्यांदा काय म्हणली, ते रूप कसं आहे अघोरी, त्यामध्ये कशी मी पवित्र कशी राहणार अशी म्हणत होती गंगा माता. आणि तू येऊन तर बघ भगीरथच्या तपानं. आणि नंतर त्या ठिकाणी आली माता आणि त्या गंगा मातेला ज्या जटांचा स्पर्श झाला त्यावेळी ती इतकी पावन झाली, इतकी पवित्र झाली आणि ती म्हणले की मी आता खरी पवित्र झाली आहे. मी पूर्वी पवित्र होते पण ती काही नुसती नावाला होती, खरी पवित्र आत्ता झाली आहे. आणि इतकं नुसतं त्याच्या जटेनं त्या गंगा मातेला पावित्र्य आलेलं आहे. आणि म्हणून त्या गंगेचं महत्त्व एवढं अनंत काळापासून आपण गातो. किती नद्या आहेत पण गंगेचं विशेष महत्त्व काय? शंकरांचा स्पर्श झाला आहे त्यामुळे त्यात स्नान केलं की मोक्ष निःसंशयी पाप धुवून जातं. म्हणजे आता या ठिकाणी म्हणतात ना, मागे एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं तीर्थ क्षेत्र आणि बिंब असं म्हटलं होतं. त्याचा अर्थ मला ते छोटा व्हिडिओ असल्यामुळं सांगता आलं नाही. तर तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे कुठल्याही ठिकाणी गेला तुम्ही देवाच्या ठिकाणी यात्रेसाठी तर तिथं नदी असती, खूप असतं. काशीला गेलं तर गंगा आहे, रामेश्वरला गेलं तर अनेक छोटे छोटे विहिरी आहेत, अनंत खूप साऱ्या विहिरी आहेत. म्हणजे जवळजवळ 80-90 विहिरी असतील, मला आता आठवत नाही, पण 80-90 विहिरी. त्यातलं प्रत्येक विहिरीला काढून डोक्यावर स्नान घालतात आणि मग त्या महादेवाचं दर्शन घ्यायचं. पवित्र व्हायचं असतं ते. आणि त्या ठिकाणी त्याचं काय तीर्थाचा अर्थ काय तर ज्यानं पवित्र होतो. आपलं पाप धुण्याचं ठिकाण. बायका धुणं जातात नदीच्या किनारी, पण जिथं पाप धुतलं जातं ते तीर्थक्षेत्र असतं. आणि त्या ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी पहिल्यांदा सगळं पाप धुवायचं, पवित्र व्हायचं आणि नंतर मग आतमध्ये दर्शनाला देवाच्या जायचं. आणि क्षेत्र म्हणजे काय? फक्त त्या मंदिरातला देव बघणं नाही, मंदिरात दर्शन घ्यायचंच निःसंशयी, पण त्या संपूर्ण क्षेत्राचं समजून घ्यायचं. क्षेत्राच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्ञानपीठ असायचं पूर्वीच्या काळी आणि तिथं तप करायचं, साधना करायची. तीर्थक्षेत्र फक्त जाऊन दर्शन घेण्यासाठी नाही, साधनेची ठिकाण आहे तिथं, ज्ञान मिळवण्याची ठिकाण आहे तिथं. जन्माला यावं आणि आत्मज्ञान न मिळवावं तितके अवघड आहे ते, तर काही उपयोग नाही. तिथं तप करायचं, तप केल्याशिवाय ज्ञान होत नसतं. भक्ती केल्याशिवाय हृदयाला आनंद प्राप्त होत नाही, बुद्धीला समाधान प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी या तीर्थाच्या ठिकाणी स्नान केलं जातं, देवाचं दर्शन घेतलं तर यात्रा केली जाते, परिक्रमा केल्या जातात त्याला. आणि या जन्माचं सार्थक करायचे किती तीर्थ आहेत, आनंद तीर्थ आहेत भारतात. आणि मग या ठिकाणी क्षेत्र आणि बिंब. बिंब म्हणजे काय तर दर्शन देवाचं बिंब. आता ज्यावेळी आपण गणपतीची मूर्ती आणतो किंवा एखाद्या मंदिरामध्ये नूतन मूर्तीची स्थापना करतात तर मूर्ती म्हणतात तिला पहिल्यांदा, कधी ती आणल्यानंतर. आणि ज्यावेळी तिच्यावर प्राणप्रतिष्ठा संस्कार होतात त्यानंतर तिला मूर्ती नाही म्हणायचं. मूर्ती ती प्राणप्रतिष्ठा होण्याच्या अगोदर. एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की त्याला विग्रह म्हणतात.
म्हणजे प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी आहे ही भावना ठेवायची असती ना, तिथं भावना कशाला, तिथं येतोच देव, तिथं त्या ठिकाणी शक्तीनं स्थापन असतो. कलियुग आहे, त्यामुळं तो जाणणं अवघड आहे. ह्या डोळ्यानं नाही तर हा ज्ञानचक्षु जागृत झाला तरच ती दर्शन देईल. आणि हे ज्ञान चक्षु जागरण भक्ती, प्रीती आणि तप करावं लागतं. तप केल्याशिवाय फलद्रूप होत नाही. आणि तप पण कसं करतात, भक्तीनं करावं लागतं. नुसतं तप करून ते फलद्रूप होत नाही. इथं प्रीती पाहिजे, इथं नितांत प्रीती पाहिजे, इथं श्रद्धा पाहिजे, आणि मगच ते तप फलद्रूप होतं. साधना करायची, गुरूंच्या उपदेशानुसार साधना करावी लागते. आणि बिंब म्हणतात म्हणून त्याला, देवाचं दर्शन. प्रतिमा ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा स्थापना केली होती. प्रतिमा म्हणजे काय, तर आता वास्तुपुरुषाची आम्ही स्थापना करतो त्यावेळी ती छाप असतो. प्रतिमा म्हणजे आरशात आपलं हुबेहूब दर्शन दिसतं आपल्याला आरशात. पण कसं दिसतो, अर्धाच भाग दिसतो. पाठ दिसते का नाही, पाठीकडचं दाखवलं तर पाठच दिसणार, पुढचा भाग दिसणार का नाही दिसणार. तशी ती प्रतिमा अर्धी असते. म्हणजे हुबेहूब दिसणं म्हणजे प्रतिमा असते. ती प्रतिमा म्हणजे काय, तर शांतिकर्मामध्ये त्या ठिकाणी टाक आपण म्हणतो, तर ते देवतेची प्रतिमाच असते एक प्रकारे. आणि त्या ठिकाणी प्रतिमा पूजा त्याला ते असं हे म्हणतात. म्हणजे बिंब, तीर्थ, क्षेत्र, क्षेत्राचा रक्षक. क्षेत्र आपल्या शरीराचं एक क्षेत्र आहे ना, आणि त्यात आत्मा काय, देव आहे. देव आपला आत्मा आहे. आणि या ठिकाणी आनंद हेच तीर्थ आहे. मनाचं आनंद, अश्रू हेच तीर्थ आहेत. देवाचं दर्शन घेतलं की जो आनंद होतो, प्रत्येक जीवात देव बघून त्याच्याशी जो व्यवहार करतो, गोड व्यवहार, सत्व्यवहार करतो, तेच देव आहे. आणि या ठिकाणी आपण नाव घेणार आहोत, ओंकारचं महत्त्व आता. शिव काय पवित्र आहे. शिव होऊन शिवाची पूजा केली पाहिजे. म्हणजे आंघोळ करायची, आंघोळ नाही म्हणायचं, स्नान करायचं, तीर्थाचं स्नान. आणि त्या ठिकाणी स्नान करून पवित्र व्हायचं. ते पण पुरं नाही, भस्म लावायचं. भस्म भसित म्हणजे ते काय, भस्म काय आहे, भस्म आणि पंतू पवित्रांचे असतो. भस्म लावल्यावर पवित्र होता. आणि मग तुम्ही पूजा करता ती निसंशयी पवित्रच होणार. रुद्राक्ष धारण करावं लागतात. शिवाचं स्वरूप आहे ते. आणि ते रुद्राक्ष धारण केलं, भस्म धारण केलं, आणि मनोभवे ते व्रत, शिवव्रत केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी शिवाचं दर्शन आहे. इतके देव म्हणजे हा शिवाची जी आहे नामवली आहे. दुसरं नाव काय आहे, महेश्वराय नमः. ओम महेश्वराय नमः. हा महेश म्हणजे काय आहे, तर असं म्हणतात की हे जे सूर्यमंडल आहे किंवा हे ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड म्हणजे काय आहे, तर शंकरांना प्रश्न विचारतात, हे ब्रह्मांड म्हणजे काय. त्यावेळी शंकर म्हणतात की हे ब्रह्मांड म्हणजे मी आहे, म्हणजे शंकर म्हणतात. आणि मग पुढचा शंकरांना प्रश्न येतो की ह्या ब्रह्मांडाच्या बाहेर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, ते काय आहे, तर ते सुद्धा मी आहे. म्हणजे शिव किती पसरलं आहे. संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड व्यापून तो दशांगुली उरणारा देव आहे. एवढा मोठा विराट देव आहे. आणि मग ह्या दुसऱ्या नावाचं रहस्य आहे. म्हणजे एवढा मोठा आहे. दुसऱ्या नावात काय, तर ब्रह्मांड ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी हे पत्र पोचो. फक्त आता ह्या पिंडीवर वाहते, इथं समोर आहे त्या महादेवाच्या पिंडीवर अर्पण करते मंदिरातल्या. पण हे त्या त्या ठिकाणी म्हणजे कैलास पर्वताला पोचवू दे, आणि शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला पोचू दे, 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी पोचू दे, अनंत कोटी ब्रह्मांड ज्या ज्या ठिकाणी हा महादेव असेल त्या त्या ठिकाणी हे पहिलं बिलोपत्र, दुसरं बिलोपत्र अर्पण करते. असा त्याचा इतका सुंदर अर्थ आहे. महेश्वराय नमः. पुढचं नाव काय, शंभवे नमः. ओम ओम शंभवे नमः. आणि शम म्हणजे कल्याणकारी. हा काय करतो, मोक्षदाता आहे. त्या ठिकाणी शम म्हणजे शंभू जो आहे ना, भू म्हणजे काय, हा मोक्ष देत आहे. आणि हे शम कसं आहे, कल्याणकारी आहे. आणि शंभवे भव म्हणजे काय, हे भवसागर आहे. आणि हे पार पाडण्यासाठी कोण आहे तत्पर, तो महादेव. त्याला धरा तुम्ही, तो तुम्हाला पार करून टाकेल ह्या भवाच्या, ह्या सागराच्या. भवसागर आहे, हे दुःखाचं सागर आहे, सुख मधाचं पोट आहे. पण त्या शंकरांना जर धरलं, त्यांना जर स्मरण केलं, तर हा भवसागर पार होणं सोपंच आहे. आणि नुसतं हा भवसागर पार नाही तर मोक्षप्राप्ती कशामुळे, त्याच्यामुळं प्राप्त होईल असं म्हणतात. म्हणजे खरंच आहे. म्हणजे धर्म म्हणतात ना, धर्म ते आपल्या हातात आहे. धर्म आपल्या हातात आहे, जागृत होतं. अर्थ ते पण आपल्या हातात, ते सोपं आहे. काम ते पण सोपं आहे. पण मोक्ष हे कुणाच्या हातात नाही, त्या देवाच्या हातात आहे. म्हणजे 4 पुरुषार्थ म्हणतात, पुरुषार्थ. तर धर्म म्हणजे काय, धर्ममध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, म्हणजे खूप व्याख्या आहे धर्माबद्दल. पण धर्म म्हणजे काय, तर आपलं साधं माऊलींनी काय सांगितलं की जसं आपले वाडवडील वागलेत, जसे आपले पूर्वज वागलेत, जसे आपल्याकडेचे आपले सद्गुरू वागत आहेत, तसं वागणं, तसं आचरण ठेवणं म्हणजेच धर्म आहे. बाकी अवघड कशाला करायचं काय. म्हणजे वाडवडील सांगतात त्यामध्ये तुमचं कल्याण आहे, हे निसंशय खरं आहे.
ह्याच्यापेक्षा खरं काहीच असू शकत नाही. आणि त्या ठिकाणी धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अर्थ म्हणजे काय तर धन मिळवणं, ते पण अवघडच आहे. कारण का धर्माप्रमाणे अर्थ कमवणं, अत्यंत पवित्र राहणं, प्रामाणिक राहणं, म्हणजे खोटं बोलून फसवी करून पण अनंत धन कमवणं सोपंच आहे तसं. पण प्रामाणिक राहून, खूप प्रामाणिक राहून, खरोखर प्रामाणिक राहून जर धन कमवणं म्हटलं तर किती मोठी परीक्षा आहे, किती अवघड आहे. म्हणून अर्थ मिळवणं शिकवायला लागत नाही, आपोआप येतं. धर्म शिकायला लागतो, धर्मासाठी साधना करायला लागती, सगळ्या अभ्यास करावा लागतो. धर्म काय, सद्गुरूंकडे जावं लागतं. पवित्रता शिकणं म्हणजे धर्म शिकणं. आणि या ठिकाणी अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष हा महादेवाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही, परमेश्वराच्या हातात आहे. ज्याची जी उपास्य देवता, असं नाही, ज्याची जी उपास्य देवता ही वैदिक देवता आहेत सगळ्या. म्हणजे एकम सत विप्रा बहुधा वदंती, म्हणजे ज्ञानीजण ह्याला वेगळी नावं म्हणतात. कोणी गणेश म्हणतं, कोणी शंकर म्हणतं, कोणी विष्णू म्हणतं. शेवटी त्या सागरालाच त्या ठिकाणी सगळ्या नद्या जाऊन मिसळतात. तसा तो अनंत परमेश्वर, तुम्ही श्रद्धेने त्याला काही हाक मारा, तो परमेश्वर आहे. पराकोटीची भक्ती, आम्हाला तो महादेव आहे, आदिनाथच आहे. तो योगीनाथ आहे, योगेश्वर आहे. योगेश्वर म्हणजे काय आहे तो, तर त्या ठिकाणी जोडणार आहे. जोडणार आहे कशाला? योग म्हणजे काय, योग म्हणजे योगी, महायोगी म्हणतात महादेवाला. योग म्हणजे जोडणं. आणि कशाशी जोडणं? ह्या ब्रह्मांडाशी जोडणं, त्या परमेश्वराशी जोडणं, त्या सत गोष्टींशी जोडणं. आणि त्या ठिकाणी ही भारतभूमी आहे, इथं आत्मज्ञानाचंच चर्चा चालतात. ज्यानं आत्म्याचं कल्याण होईल, ह्या जीवात्म्याचं कल्याण होईल, ह्याचाच विचार केला जातो. कित्येक जण आले, कित्येक जण गेले, पण ह्या धर्तीवर जास्त आक्रमण खूप झाली, पण त्रास दिला. कोणी आपण विरोध करत नाही. ही आपण काय करतो, वसुधैव कुटुंबकम, सगळं जग एक आहे, अशी आपली भावना आहे. त्यामुळं आपण सगळ्यांना या म्हणतो, स्वागत करतो, पण येऊन ते आपल्याला फसवतात. शेवटी तेच फसतात. कारण ते काय कमवतात, ते धन आपलं लुबाडण्याचा प्रयत्न करतात. धन गेलं तर काय पुन्हा मिळू ना, त्याला काय अवघड आहे. पण आमची संस्कृती गेली, आमचं ज्ञान पळू शकत नाही ना, आमचे चांगले संस्कार ते पळू शकणार आहेत का? त्यांना घेताच येणार नाहीत, कारण तशी बुद्धीच नाही ना. त्यासाठी तशी बुद्धी पाहिजे, आणि तशी बुद्धी प्राप्त केली तर चोरीच करणार नाहीत, ते वाईट कुकर्मच करणार नाही. कारण आमचं पाया काय आहे तर या ठिकाणी धर्माचं आहे, पवित्रतेचं आहे, मंगलतेचं आहे, कल्याणकारी आहे विचार. ह्या शंकराचे जे विचार आहेत, शंकर कसं आहे तसं आम्ही राहणार. शंकराला काय आवडतं सगळ्यात जास्त? शंकराला सगळ्यात जास्त आवडतं योग. त्याला इतकं तपाची देवता आहे, पार्वती माता संसार आहे त्याला ओढून ओढून. पण त्या ठिकाणी शंकराला सगळ्यात जास्त आवड, एकदा तपाला बसले बाबा की कधी डोळे उघडतात, हजारो वर्ष डोळे. पार्वती माता अशी कंटाळून जाते वाट बघून, हा कधी डोळे उघडतो आणि कधी माझ्यावर कृपा करते, दर्शन देतं, अशी त्या मातेला प्रश्नच पडतो. आणि पण त्याला तप जास्त आवडते, म्हणून सगळ्यांनी तप करावं, ध्यान करावं, आपल्यामधला आतमध्ये बघावं. आतमध्ये ओंकाराची साधना तीच आहे, आतमध्ये बघण्यासाठी आहे. योग साधना ही सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ साधना आहे. म्हणजे सगळे शास्त्र आहेत ना, एकावर एक आहे. आयुर्वेद शास्त्र आहे, आणि ह्या योगशास्त्रावरच आयुर्वेद शास्त्र आहे. जो योग करतो त्यालाच आयुर्वेदिक औषधांचा परिणाम होतो. जे योग करत नाही त्यांना आयुर्वेदाचा शास्त्राचा परिणाम होत नाही. तसं म्हणजे मी म्हणलो म्हणून तुम्ही काय आयुर्वेदिक औषधाकडे दुर्लक्ष करू नका, ते घ्यायलाच पाहिजे, ते महत्त्वाचेच आहेत. पण या ठिकाणी प्रत्येक शास्त्र, मंत्रशास्त्र त्याच्यावरच आहे. जी सगळी शास्त्र सांगितली ती सगळी शास्त्रे एकावर एक अवलंबून आहेत. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र पण अत्यंत दिव्य आहे. जे असं ऋषीमुनींनी दिव्य ज्ञान इतकं तप केलं आणि त्यातनं शोधून काढले की त्याप्रमाणे तुम्ही तुमची वास्तू बांधली तर तुम्हाला तिथं नक्कीच सुख मिळेल. वास्तू मंदिरासारखी असावी, प्रासाद समारंभ असावी. प्रासाद म्हणजे त्या ठिकाणी मंदिरालाच प्रासाद म्हणतात. आणि त्या ठिकाणी मंदिरासारखी वास्तू, ज्या ठिकाणी आल्यानंतर इतकं बरं वाटावं, अतिथीचं स्वागत असावं, त्या ठिकाणी प्रत्येक आलेल्याला प्रसाद रूप अन्न मिळावं आणि तिथं स्वागत व्हावं, त्याचं कौतुक व्हावं, आणि जिथं यावं असं वाटावं, अशी ही वास्तू असावी. आणि या ठिकाणी विषय बोलतो कुठलं कुठं जाते. महेश्वराय शंभवे नमः, पिनाकिने, तिसरं नाव काय, चौथं नाव आहे पिनाक. इतकी गोड नाव आहेत. पिनाक म्हणजे धनुष्य शंकरांचा. तो इतका शक्तिशाली आहे की 2 महापर्वत एकमेकाला जोडावेत आणि त्या किती मजबूत असावा, तसा तो शंकराचा धनुष्य आहे, शिवधनुष्य. शंकराचं धनुष्य कुठलं आहे तर पिनाकिन. रामाचं धनुष्य कुठलं आहे, प्रभू रामचंद्रांचं कोदंडधारी म्हणतात त्यांना. विष्णूंचं कुठलं आहे, विष्णूंचं आहे शारंगधर म्हणतात, शारंग नावाचं धनुष्य आहे. अर्जुनाच्या हातात गांडीव, आणि त्या ठिकाणी विजय धनुष्य हातात कोणाचे आहे, विजय धनुष्य शंकरांनी दिलं आहे.
कोणाला दिला आहे? कर्णांना दिलेला आहे. म्हणजे हे श्रेष्ठोत्तम धनुर्धारी, म्हणजे असं म्हणतात की राम श्रेष्ठोत्तम धनुर्धारी आहे. निसंशय खरं आहे. पण त्या युगात पण म्हणजे सर्वोत्तम श्रेष्ठ धनुर्धारी कोण आहे? ते शिवांनाच सगळे जण म्हणतात की शिव हा सर्वोत्तम, सर्व म्हणजे तो इतका जुना श्रेष्ठोत्तम धनुर्धारी. त्या काळात कोण धनुर्धारी होते की ते माहिती? तो एकटाच धनुर्धारी असेल बहुतेक त्यामुळे तोच श्रेष्ठोत्तम आहे. आणि खरंच त्याच्याशिवाय श्रेष्ठ धनुर्धारी कोण? त्याचं बघून मग नंतर सगळे धनुर्विद्या शिकले असतील. तो आदिनाथ गुरु आहे धनुर्धारीचा. पण सगळ्या ज्ञानाचा, सगळ्या कलेचा, सगळ्या शास्त्रांचं तो आदिनाथच आहे, परमेश्वर आहे तो. त्याचं या ठिकाणी हा धनुष्य कसा आहे तर धनुष्यधारी आहे. त्याची अशी रूप सांगितली सगळी त्या नामामध्ये. म्हणजे त्याचं वर्णन इतकं सुंदर आहे. म्हणून अशा प्रकारे त्या सहस्रनामाचं किंवा शतनामाचं अर्थ सहस्रनामाचं दीर्घ सहस्त्रार्थ, सहस्त्र दीर्घ, सहस्रनामाचं कसं दीर्घ, शुद्ध आणि संपूर्ण गुढार्थ सांगणारं असं सहस्रनाम घ्या आणि त्याचं वाचन करा. पहिल्यांदा 100 वेळा अर्थसहित त्याचं वाचन करा. आणि एकदा ते अर्थ मनामध्ये भक्कम झाला की मग नुसतं पारायण करा, नामं घ्या. त्याच्यानंतर तुम्ही शिव ओळीनं नाव घेता, त्याची स्तोत्र पण आहे. म्हणजे त्याचं तुम्ही सलग नाव घेऊ शकता, असं नाही ओम नमः शिवाय, ओम शिवाय नमः, ओम महेश्वर. त्याचं स्तोत्र रूपात आहे अख्खं. जसं विष्णूचं आहे ना, ओम विष्णवे नमः, विश्वम विष्णू वषटकारो भूतभव्य भव प्रभू, तसं त्याप्रमाणे शिवसहस्रनाम पण आहे. तर त्याचं पण तुम्ही पाठ म्हणू शकता सलग. मग तो लवकर होऊ शकतो 20 मिनिटात. एकदा तुमची सवय झाली की 20 मिनिटात सहस्रनाम, शिवसहस्रनाम सुद्धा म्हणून होऊ शकतं 25-30 मिनिटात जास्तीत जास्त. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या शंकराची मनोभावे साधना करा. अनेक ग्रंथ आहेत. हा नामाचं म्हणजे भक्तीचा, नामाचं संकीर्तन करण्याचा ग्रंथ आहे. तसा दिव्यात्मक आचरणाचा ग्रंथ कुठला? आमच्या वीरशैवांसाठी आचरणासाठी सर्वोत्तम ग्रंथ कुठला आहे तर परमरहस्य. मन्मथ माऊलींनी जे उलगडा केला, मन्मथ माऊलींनी शिवपार्वतीचा जो संवाद आहे, शिवांनी पार्वतीला जे सगळ्यात ब्रह्मांडातली सगळ्यात श्रेष्ठोत्तम रहस्य जी सांगितली त्या ग्रंथात सांगितली. आणि तो प्रत्यक्ष अंशावतार मन्मथ माऊली, कपिलधरचे मन्मथ स्वामी आपले, त्या ठिकाणी अंशावतार आहे शंकरांचा. आणि त्यांनी ते दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त करून दिले. आणि तो कसला ग्रंथ आहे? तो नामस्मरणाचा नाही आहे, तो वाचण्याचा ग्रंथ नाही आहे, तो पारायण करण्याचा ग्रंथ नाही आहे, तर तो आचरण्याचा ग्रंथ आहे. आपले सगळे जगद्गुरू, आपले सगळे शिवाचार्य कुठला ग्रंथ आचरणात आणतात तर तो परमरहस्य आहे. आणखी एक ग्रंथ आहे, तो पण आचरणासाठी अत्यंत दिव्य आहे. त्याला सिद्धांत शिखामणी म्हणतात. त्याला काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य जगद्गुरूंनी इतकी कृपा केली की त्याचं त्या ठिकाणी सार्थ संपूर्ण त्या ठिकाणी टीका लिहून मोकळी केली. संपूर्ण ग्रंथ त्यांनी जन्म अखेरच्या रूपात सांगितलं आहे. आणि आल्या जन्माला तो ग्रंथ नक्की अभ्यासा, वाचा. आणि जन्म अखेरचा हा ग्रंथ आचरणारा म्हणजे सिद्धांत शिखामणी ग्रंथ आचरणारी व्यक्तिमत्व काय आहे तर आपले जगद्गुरू, काशी जगद्गुरू आहेत. ते प्रत्यक्ष त्यांनी तो ग्रंथ आचरून दाखवलेलं आहे. इतकं पुण्य पावन आत्मा आहे, साक्षात शंकर रूप आहे. म्हणजे शंकरांचं गुरुस्थान असावं असं ते गुरुरूप आहे. आणि त्या ठिकाणी त्या आदिनाथाची भक्ती जन्मोजन्मांतर करावी. आणि आता खूप झालं, इथं आता आपण विरामावं आणि आपण इथं थांबावं. ओम शांती शांती शांती. जय मंगलम, जय नमः पार्वती पतये. शिवा हर 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 महादेव.